नागपूर सायबर पोलिसांनी म्यूल अकाउंट रॅकेटचा पर्दाफाश केलाय आणि या प्रकरणातील फसवणुकीची व्याप्ती आता 90 कोटींच्या वर असल्याचं आतापर्यंतच्या झालेल्या तपासामध्ये पुढे आलेलं आहे। सायबर गुन्हेगारांना बँक खाती उपलब्ध करून देऊन फसवणुकीची रक्कम हस्तांतरित करणाऱ्या एका मोठ्या नेटवर्कचा नागपूर सायबर पोलिसांनी हा पर्दाफाश केला होता आणि या खात्यांसंदर्भात महाराष्ट्रासह देशभरामध्ये 104 तक्रारी नोंदवण्यात आल्याची माहिती आता कळतेय। या प्रकरणामध्ये पोलिसांनी आतापर्यंत 6 आरोपींना अटक केलेली आहे। तर हा म्यूल अकाउंटचा नेमका काळा बाजार कसा असतो ते पण एकदा पाहूया। सायबर गुन्हेगार स्वतःची ओळख लपवण्यासाठी सामान्य नागरिकांच्या बँक खात्यांचा वापर करतात। म्यूल अकाउंट म्हणजे नेमकं काय असतं ते आपल्याला यामध्ये कळेल। तर आपल्या बँक खात्यांचा सामान्य नागरिकांच्या बँक खात्याचा सायबर चोरटे कसा उपयोग करतात, पैशांची हेराफेरी फसवणूक करून लुटलेला पैसा हा थेट स्वतःच्या खात्यावर न वळवता या भाडोत्री खात्यांवर वळवला जातो। या खात्याचं कमिशन दिलं जातं। ते स्वतःचं खातं वापरू देण्यासाठी सामान्य लोकांना काही हजार रुपयांचं हे कमिशन ऑफर केलं जातं। पोलीस जेव्हा तपास करतात तेव्हा मुख्य गुन्हेगार बाजूला राहतो आणि बँक खातेदार अडकतो आणि त्यामुळे सर्वसामान्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। तर म्यूल अकाउंटचा जवळपास ही व्याप्ती 90 कोटींवर आता पोहोचलेली आहे। नागपूर पोलिसांकडे अनेक म्यूल अकाउंट्स या संदर्भातला शोध लावलेला आहे। देशभरातून या संदर्भातल्या अनेक तक्रारी दाखल झालेल्या आहेत।